हॅलो सर्वांना, कसे आहात सर्वजण? मजेतच असताल. मराठा समाजाला मराठा समाजाची एक नियमावली तयार झालेली आहे की खर्च किती करायचा, किती लोकांना बोलवायचं, नवरा नवरीला उचलून हार घालायचा नाही, साधेपणाने लग्न करायचं, हुंडा घ्यायचा नाही आणि बक्षीस रूपात मुलीला तुम्ही काही देऊ नका किंवा तिच्या नावावर FD करा. म्हणजे अशा बऱ्याच बऱ्याच गोष्टी त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत की DJ वाजवू नका, हळद, लग्न, साखरपुडा एकाच दिवशी उरका, साधे पद्धतीने जेवण करा, 5च पदार्थ करा. म्हणजे अशा बऱ्याच 200च लोकांना बोलवा. म्हणजे असे कितीतरी त्यांनी नियम तयार केलेले आहेत. परंतु आता काय झालेलं आहे, आणि एकीकडे ते आरक्षण पण मागतात की आम्हाला आरक्षण द्या, आरक्षण द्या. तर तो आरक्षणचा प्रश्न वेगळा आहे, चला त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूया. परंतु काय झालेलं आहे, गुंठेवारी, मोठ्या प्रमाणात गुंठेवारीवर लोकांनी आपल्या जमिनी विकल्या. बिल्डर लोकांना, मोठ्या मोठ्या लोकांना त्यांनी जमिनी विकल्या. त्यांची तिकडे करोडोची माया जमा झाली. किती करोडोची. ज्याच्याकडे काही नव्हतं तो आज मोठ्या मोठ्या गाड्यातून फिरतोय, त्याने मोठा टोले बंगला बांधलाय, मोठ्या मोठ्या सोन्याच्या वस्तू तो गळ्यात घालतोय, हातात घालतोय, ब्रेसलेट घालतोय, बायकांच्या अंगावर किलो किलो सोनं आलं. तर हा समाज आहे ना, एकीकडं स्वतःच्या आपल्या वारसा हक्काने आलेल्या जमिनी विकल्या, गुंठेवारी झाली. गुंठेवारीमध्ये आलेला पैसा त्यांनी खर्च करण्यास सुरुवात केली आणि मग त्यांचं ते लग्नात झालं. एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न झालं की मग तो असा अतोनात पैसा खर्च करतात. तर कुठेतरी ना बरोबर आहे, कुठेतरी ना ह्याच्यामध्ये एक कॉम्पिटिशन तयार झाली, स्पर्धा झाली की त्यांनी 25 लाख केले तर मी 50 लाख करणार, त्यांनी 50 लाख केले तर मी 1 कोटी 1.5 कोटी करणार आणि लग्न असं जोरात लावून देणार. अरे लग्न हे लग्न असतं, म्हणजे 2 घराचं 2 जीवाचं मिलन होणार असतं. मग तुम्ही तिथे 11 पदार्थ करा आणि ते 21 करा आणि ते 51 करा, त्याला काही नसतं. कारण का, नवरा येतो नवरीसाठी आणि वराड येतं खाण्यासाठी. वराडाला कितीही तुम्ही चांगलं करा, शेवटी जाताना ते काहीतरी नावं ठेवून जाणार. अरे हे चांगलं नव्हतं, हा होतं सगळं चांगलं पण हे नव्हतं रे बरोबर. असं तुम्ही कितीही त्यांना खायला घातलं ना तर त्याचा काही उपयोग नाही. करा ना, जसं आपली परिस्थिती आहे किंवा आपल्याकडे आहे, असेल, तुमच्याकडे भरपूर देवाण दिलं असेल, मी म्हणत नाही, परंतु तुम्ही आहे ना मोजका खर्च करा. आता मी ते वैष्णवीच्या लग्नाचे व्हिडिओ वगैरे पाहते, तर त्याच्यामध्ये त्यांनी किती छान म्हणजे मेकअप केलेला आहे. त्या मेकअपला किती लाखो रुपये गेले असतील अहो, माहिती. आजकाल मेकअपवाले किती पैसे घेतात माहिती. त्यांचा पोशाख, त्यांचं ते पगड्या, त्यांचे ते फेटे, हे ते किती केलेले आहे त्यांनी माहिती. त्याचा तर हिशोबच नाही. फक्त 51 तोळे फॉर्च्युनर, हे ते हेच आहे, बाकीचा वरचा खर्च त्याचा हिशोब आहे का? नाही. त्यामुळे हल्ली ना किती पण आपल्याकडे पैसा असला, मुलाकडे किंवा मुलीकडं, तर तो पैसा तुम्ही तुमच्या भावी आयुष्यासाठी ठेवा, तुमच्या मुलाबाळासाठी ठेवा, तुमच्या आईवडिलांसाठी ठेवा, माहिती का. कारण का, आईवडील म्हातारे झाल्यानंतर त्यांना अनेक वैद्यकीय सेवा लागतात, दवाखाने करावे लागतात. तर तो पैसा तुम्ही तुमच्या, आणि पैसा कधी वाया जात नाही. म्हणतात ना बचत ही केलीच पाहिजे माणसाने, माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे का, मी बचत करते. मला जसे जमेल तशी मी बचत करत असते. पण तीच बचत नंतर माझ्याकडे जेव्हा पैसे नसतात ना, सुट्टे पैसे नसतात किंवा माझ्याकडे भाजीला पैसे नसतात, तेव्हा मी ती बचतच माझी कामाला येते. की चल बाई, माझ्याकडे आहे, पैसे आहेत ठेवलेले थोडेफार कुठंतरी आडवणीला, म्हणजे जिथं हाताला लागणार नाही, पटकन खर्च होणार नाहीत, अशा ठिकाणी मी ठेवत असते आणि मग तेच पैसे नंतर मी खर्च करत असते. म्हणून बचत ही नेहमी कामाला येत असते. मग ती 10ची असो, 20ची असो, लाखोची असो, करोडोची असो, पण तुम्ही बचत करा. एवढा पैसा देऊन पण जर मुलगी आपली आनंदी नसेल, सुखी नसेल, तर काय फायदा हो त्याला. काय त्या बडेजावपणाचा दिखावा करून काय फायदा झाला. असंच माझं म्हणणं आहे की दिखावा कमी करा, परंतु तुम्हाला दोघांचा संसार सुखी झाला पाहिजे. हल्ली दिखावा जास्त झालाय. त्याने ते केलं, मी हे करणार, मी ते करणार.
मी लोकांना दाखवणार. लोकांना दाखवण्यासाठी लोक जगत आहेत आजकाल. आपलं स्वतःचं सुख राहिलं बाजूला, परंतु अरे लोकांना दाखवायचं, व्हॉट्सअपला टाकायचं, फोटो शेअर करायचे. मग आल्यावर ते इतके जळाले ना, अहो इतके जळाले ना, आमचं असं बघितलं ना त्यांनी, असे जळून खाक झाले. अरे ते कशाला खाक होतील? तुमचा खिसा खाक झाला ते बघा तुम्ही आधी. तुमचा पैसा गेलाय, हां, थोडी ना दुसऱ्याचा गेलाय. ते आले, खाल्ले पिल्ले, मजा केली, गेले ते त्यांच्या घरी. तुम्हाला करोडं करा नाही तर अब्ज करा, थोडी ना कोणाच्या खिशातले जाणारे, हो की नाही? त्यामुळं खर्च करताना, लग्न करताना वारेमाप खर्च करू नका. त्याला काहीच अर्थ राहत नाही, माहिती आहे का? शेवटी बघा, एवढा खर्च करून मुलगी पण गेली आणि काय मिळालं दोन्ही घराला? हां, ते जेलमध्ये गेले आणि ह्यांची मुलगी गेली. दोघांचं नुकसान झालं, माहिती आहे का? आणि मुली जर प्रेमाने लग्न करत असतील ना, तर त्यांचं त्यांना करू द्या. जा बाई, करून जा. तुला जर करायची एवढी हौस आहे ना, तू निवडलेला नवरा तू कर. आम्ही आलो तर युवा अक्षता टाकायला, नाही तर नको, तू तुझी सुखी राहा, माहिती का? असंच बोलायचं आईवडिलांनी, माहिती का? पण आजकाल आईवडिलांना पण इतकं हे झालेलं आहे ना, लग्न म्हटलं की असं त्यांच्या नुसतं एक हेच होतं. आई लग्नात असं बोलणार पण नाहीत पाहुण्याबरोबर आल्यावर, आणि नंतरच्या वेळेस लग्न झाल्यावर असे बोलतील, अहो काय मावशी त्या दिवशी लग्नाला तुम्ही आला होता ना? हा बाई आले होते, पण तू तुझ्या घमंडीतच होतीस, बोलायला तयार नव्हती. जेवला का, जेवून चालला का, जेवून गेला का, एवढी तू तोऱ्यात होतीस. असं असतं बघा, माहिती का? लग्नाचा टाईम मी तर काय करते, लग्नात आपल्याशी कोणी बोलू नाही बोलू, आपला आहेर द्यायचं, तोंड दाखवायचं, जे काही पंक्तीला वाढलेली जेवती ते जेवायचं आणि निघून यायचं. काहीच बोलायचं नाही. ओ नवरीची आई, ओ नवऱ्याची आई, कोणालाच आवाज नाही मारायचा, काही नाही काही नाही. फक्त आपलं गप बसायचं खुर्चीमध्ये आणि बघायचं काय चाललंय काय नाही, कुणी किती मेकअप केलेला आहे, किनी कोण कसं वागतंय, काय आपल्या जवळून जातील, आपल्याला पाहतील पण की अगं बाई ह्यांना आम्ही आमंत्रण दिले, ह्यांना आम्ही बोलवलंय. तर असे नाही म्हणायचे की हा बाई आल्या का तुम्ही बसा, असं दाखवतील की मी खूप घाईत आहे. असू दे बाई, मग लग्न झालं ना, मग 1 महिन्यानंतर ती मला भेटतीच, कधी ना कुठं भेट होतीच. मग मी तिला म्हणते, हां कसं आहे, बरं आहे ना? हां बरं आहे बाई, त्या दिवशी तर तुम्ही बोलायला तयार नव्हता. मग ती मला म्हणते, अगो बाई मी खूप घाईत होते. अगं कसली घाईत होती तुझी घाई? हां, असे असतात लोक, माहिती आहे का? लग्न म्हणजे त्यांना फार विशेष लागतं. तर असू द्या, परंतु आता लोक सुधारतील. पहिलं आपलं मुलीचं सुख बघायचं आणि मग लग्नाचा डामडौल करा. धन्यवाद.